हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सुश्रुत, मूळव्याध भगंदर चिकित्सा आणि संशोधन केंद्र नाशिक। नमस्कार। हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय। आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय मूळव्याध भगंदर आणि आयुर्वेदिक चिकित्सा असून खास या विषयावरती आपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी या क्षेत्रातील अतिशय नामांकित आणि तज्ञ वैद्यांना आम्ही आमच्या आजच्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे। तर आता सर्वप्रथम मी आपली ओळख करून देतोय डॉक्टर ज्ञानेश निकम यांची। नमस्कार। नमस्कार। डॉक्टर ज्ञानेश निकम हे आयुर्वेद मूळव्याध व भगंदर तज्ञ असून त्यांचा नाशिक येथे स्वतःचा स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय आहे। आता मी आपली दुसऱ्या डॉक्टरांची ओळख करून देतोय डॉक्टर संजय पुंड यांची। नमस्कार। डॉक्टर संजय पुंड हे आयुर्वेद मूळव्याध आणि भगंदर तज्ञ असून त्यांचा अहमदनगर येथे स्वतःचा स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय आहे। आता डॉक्टरांची ओळख करून दिल्यानंतर प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन आहे की प्रेक्षकांनी आपले प्रश्न विचारताना दूरदर्शन संचाचा आवाज अतिशय कमी ठेवा म्हणजे आपले प्रश्न आम्हाला स्पष्ट शब्दात ऐकू येतील। आणखी दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आपले प्रश्न कमी वेळात आणि नेमक्या शब्दात विचारा म्हणजे आपल्या जास्तीत जास्त प्रश्नांना मला उत्तर देता येतील। मी आता प्रेक्षकांना संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक देतोय। प्रेक्षकांना संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत। मुंबईतील प्रेक्षकांसाठी 490805 आणि 498850। त्याचप्रमाणे मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी एसटीडी कोड 022 असा आहे। मी प्रेक्षकांना पुन्हा एकदा संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक देतोय। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत 490805 आणि 498850। त्याचप्रमाणे मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी एसटीडी कोड 022 असा आहे। सर्वप्रथम डॉक्टर ज्ञानेश निकम आणि डॉक्टर संजय पुंड तुमचं या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। तो आयुर्वेदाविषयी तुम्ही आयुर्वेदाचे तज्ञ आहात आणि आयुर्वेदाविषयी असं मानलं जातं की आयुष्य हा वेद हा जो आयुष्याचा वेद आहे पूर्ण आणि सर्वार्थाने आयुर्वेदाचं एक आपलं सर्वप्रथम उद्देश सांगितलेला आहे की स्वास्थ्यस्य स्वास्थ्यरक्षणम आणि व्याधीस्य व्याधीपरिमोक्ष म्हणजे स्वस्थ माणसांचं स्वास्थ्य टिकवून धरणं आणि जे रुग्ण आहेत किंवा ज्यांना रोग झालेला आहे त्यांचा रोग समूळ नष्ट करणं, मुळापासून नष्ट करणं अशी ही आयुर्वेदाची एक संकल्पना मानलेली आहे। त्या गोष्टी मुळापासून आपण त्याज्य करायच्या किंवा टाळणे हा त्यातला महत्त्वाचा उद्देश आहे। चर्चा पुढे चालू आहे कारण आपला विषयच आजचा आयुर्वेदाचा आहे आणि आयुर्वेदाविषयी सखोल चर्चा आज इथे अपेक्षित आहे आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना। डॉक्टर ज्ञानेश निकम हा आयुर्वेदाविषयी चर्चा सुरू करण्याआधी आजचा आपला जो विषय आहे मूळव्याध आणि भगंदर हा प्रामुख्याने गुदद्वाराशी किंवा गुदभागाशी संबंधित असा आजार आहे। तर हा जो आजार होतो ह्याची नक्की कारण बऱ्याच लोकांना ह्याविषयी गैरसमज असतात। समाजात अनेक प्रचलित ह्या रोगाविषयी अनेक गैरसमज आहेत। याची कारण दोन आहेत कारण हा गुदभागाशी संबंधित आजार असल्यामुळे बऱ्याचदा लोक ह्या आजाराविषयी डॉक्टर्सना सुद्धा सांगायचं टाळतात। बऱ्याचदा स्त्रियांच्या बाबतीमध्ये सुद्धा लोकलज्जस्तव किंवा लाजेमुळे बऱ्याचदा हा आजार सांगण्याचंच टाळलं जातं आणि त्यामुळे हा आजाराची तीव्रता वाढत जाते आणि अशा वेळेस मग बऱ्याचदा अशा रुग्णांना आपला जीवही गमावून बसण्याची शक्यता निर्माण होते किंवा पाळी होते। तर ह्या आजाराविषयी आपण चर्चा सुरू करण्याआधी मला वाटतं थोडक्यात तुम्ही आमच्या प्रेक्षकांना ह्या आजाराच्या लोकेशन किंवा एकंदरीत अॅनाटॉमी विषयी जर का थोडीशी माहिती दिली तर फार बरं होईल। साधारण ही आपण आपला जो गुदभाग जो असतो साधारण ह्या पद्धतीने जे आपण अॅनाटॉमी होते हा इथे गुदभाग असतो। इथून आपलं शौचाचा मल बाहेर पडत असतो। इथे या साईडला भटक ह्या साईडला साधारण गुदभागी जे आजार होतात त्याच्यात मुख्यतः अर्श संस्कृतमध्ये अर्श म्हणतात किंवा मराठीत त्याला मूळव्याध असं म्हणतात। तर मूळव्याध इथं बाह्य मूळव्याध हा एक प्रकार असतो ज्याला एक्सटर्नल पाइल्स इंग्लिशमध्ये म्हणतो। दुसरा गोष्ट आहे इंटरनल पाइल्स किंवा अभ्यंतर अर्श इंटरनल पाइल्स हा एक प्रकार असतो। आणि दुसरी गोष्ट आहे भगंदर। भगंदर म्हणजे शौचाच्या जागेला या बाजूला इथे एक फोड तयार होतो आणि तो फुटतो त्यामध्ये असा पूर्ण रस्ता तयार होतो का पुढे पुढे याचा उपचार जर केला नाही त्याच्यामध्ये पुढे पुढे हवा येते बाहेर, शौची जागा सुद्धा बाहेर येते आणि कंटिन्यू पू वाहत असतो आणि स्राव वाहत असतो। याच्यामुळे याला भगंदर असा आजार म्हणतात आणि हा मूळव्याध हा एक आजार असतो। त्याच्या व्यतिरिक्त फिशर शौचाच्या मार्गामध्ये जखम तयार होणे याला फिशर असं म्हणतात। याच्यामुळे हा एक तिसरा आजार आहे का जो जास्तीत जास्त म्हणजे जवळजवळ 80% प्रमाणात रुग्णांना सापडतो आणि शौचात जागी जास्त प्रमाणात आग होते याला साधारण फिशर असं म्हणतात आणि मुख्यतः रुग्ण ह्या आजाराची जास्त सापडतात। पण समाजात बऱ्याच वेळेस
फिशर आजाराला मूळव्याध आजार समजूनच उपचार केले जातात. बऱ्याच प्रमाणामध्ये गैरसमज जास्त या आहेत. आजाराविषयी आहेत मला वाटतं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त या आजाराचं योग्य निदान जर झालं तर उपचार जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे होऊ शकतो. सर्वप्रथम त्याच्यामुळे तज्ञ डॉक्टरांना दाखवून त्याचा प्रॉपर उपचार करणं आपण चिकित्सेविषयी चर्चा करूया. आज आपला विषय असतोय आपल्याला. आपण आजच्या कार्यक्रमामध्ये पहिला प्रश्न शैलेश कुलकर्णी विचारतायत अंधेरीवरून. हा शैलेश, आपला प्रश्न विचारा. अंधेरीवरनं नमस्कार. आज तुम्ही फार चांगला विषय घेतलेला आहे. Yes. मला असं विचारायचं की सगळे जे आजकाल पेशंट जातात ते ॲलोपॅथिक मध्ये जातात, पण मी आजकाल एक आयुर्वेदिक ट्रीटमेंट मी घेत आहे, त्यामुळे मला खूप फायदा आहे. तर आयुर्वेदाचा या ट्रीटमेंट साठी आपल्याला प्रसार कसा करता येईल हे मी डॉक्टर संजयना विचारतो. आणि दूरदर्शनने हा विषय घेतल्याबद्दल धन्यवाद. आणि मला प्रश्न विचारायची संधी दिल्याबद्दल पण धन्यवाद. शैलेश, धन्यवाद. आपण आमच्या कार्यक्रमात प्रश्न विचारला त्याबद्दल मनपूर्वक आभार. मी दोन्ही डॉक्टरांना प्रश्न विचारू इच्छिते. डॉक्टर ज्ञानेश निकम, तुम्ही अनेक वर्ष आयुर्वेदामध्ये प्रॅक्टिस करताय किंवा आयुर्वेदाचे तुम्ही स्वतंत्र व्यवसाय करताय, तर प्रचार आणि प्रसारासाठी काय नक्की करता येईल असा त्यांचा प्रश्न आहे. प्रचार आणि प्रसार यासाठी मुख्यतः रुग्णांना आपण जास्तीत जास्त गुण जितके लवकर आयुर्वेदाने देऊ शकू, त्याच्यामुळे आयुर्वेदाचा प्रसार मुख्यतः रुग्णांपर्यंत जास्तीत जास्त रुग्णच आयुर्वेदाचा प्रसार करू शकतील. आणि मुख्यतः मीडिया एक रुग्णाला बरं वाटलं म्हणजे तो 10 रुग्ण डॉक्टरांकडे पाठवतो. त्याच्यामुळे आयुर्वेदाचा प्रसार करण्याचं ते एक मुख्य चांगलं साधन असं मला वाटतंय. कारण आयुर्वेदाविषयी म्हणजे आयुर्वेद किंवा इतर जे आपल्या इथे आपल्या आयुर्वेदाला एक परंपरा आहे आपल्या भारतीय ह्याच्यामध्ये. आणि हा संपूर्ण जो आयुर्वेदाचा विकास जो आहे हा आजच्या नवीन पिढीवरती हा पूर्णतः अवलंबून आहे. आयुर्वेदामध्ये अनेक प्रकाराने औषधी चिकित्सा केली जातात, पण त्याच्या व्यतिरिक्तही म्हणजे लोकांचा एक गैरसमज आहे की शस्त्रक्रिया किंवा इतर प्रकारच्या चिकित्सा आयुर्वेदामध्ये नाही आहेत. पण आता आपण नक्कीच सांगितलं की मूळव्याध आणि भगंदर यासाठी क्षाराग्नी किंवा इतर प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जाऊ शकतात. तर डॉक्टर ज्ञानेश निकम, मला तुम्हाला विचारायचं की कुठल्या प्रकारच्या चिकित्सा तुम्ही आयुर्वेदामध्ये देता सर्वसाधारणपणे? आयुर्वेदामध्ये जे मुख्यतः प्रकार आहेत का कुठेही कापाकापी हा प्रकार गुदगत विकारांवर सांगितलेला नाही. साधारण गुदगत विकार आहेत त्यात जर सुरुवातीची अवस्था जर असेल तर त्याच्यामध्ये मुख्यतः औषधाने हा आजार पूर्णपणे बरा होतो. जर आजाराची तीव्रता जास्त प्रमाणात वाढलेली असेल तर क्षारकर्म म्हणून आयुर्वेदाची एक विशिष्ट अशी पद्धत आहे. त्या पद्धतीने आणि अग्निकर्म हा एक सुद्धा एक पद्धत आहे. या दोन्ही पद्धतीमुळे त्या ठिकाणच्या गुदगत विकारांचं पूर्णपणे निर्मूलन होतं आणि आजार हा कायमस्वरूपी बरा होऊ शकतो. याच्यामध्ये कुठेही रुग्णाला त्रास नसतो, कुठेही कापाकापी हा प्रकार नाही, रक्तस्राव नसतो. त्यामुळे रुग्णाला याच्यात जास्त दिवस ऍडमिट सुद्धा राहायची गरज नसते. आणि साधारण किती एका दिवसामध्ये तुम्ही ही क्रिया करता? साधारण रुग्णाला 1 दिवस हॉस्पिटलला ऍडमिट राहावं लागतं. आणि ही पद्धत करताना रुग्णाला आम्ही पूर्णपणे भूल देऊन करतो, कारण रुग्णाला कोणत्याही प्रकारची वेदना ही होऊ नये. आणि जसे असतं 24 तासात रुग्ण आपल्या घरी जाऊ शकतो आणि याच्यात ऍडमिटची अजिबात गरज नसते. नक्कीच आपल्याला भारतवाळ पुढचा प्रश्न विचारतायत, पण आपण तो प्रश्न घेऊया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. दुखी मन मेरे सुन मेरा कहना. मूळ व्याधीच्या वारंवार होणाऱ्या रोगापासून कायमची मुक्ती हवी आहे? हो ना बाबा. महाराष्ट्रात प्रथमच नवीन तंत्रज्ञानाने कापाकापी शिवाय सुश्रुत मूळव्याध केंद्र. सहन कशाला सांग जगाला, सुश्रुत चिकित्सा तुमच्या सेवेला. सुश्रुत चिकित्सा. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याला भारत वावळ डोंबिवलीवरून काही प्रश्न विचारू इच्छितात. हा भारत, आपला प्रश्न विचारा. प्रथम डॉक्टर महेश चिटणे, मी आपले अभिनंदन करतो. हा लाईव्ह प्रोग्राम तुम्ही अत्यंत उत्कृष्ट प्रकारे सादर करीत आहात. माझा प्रश्न एवढाच आहे का मूळव्याध हा साधारणतः केव्हा होतो, म्हणजे वयाच्या किती वर्षी होतो आणि हा टाळता येतो काय? आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की त्यावर उपचार म्हणजे शस्त्रक्रियेविना हा योग उपचाराद्वारा टाळता येतो काय, का बरा होतो काय? हाच माझा एवढा प्रश्न आहे. नक्कीच एक चांगला प्रश्न विचारलाय भारत तुम्ही, आणि मनपूर्वक धन्यवाद प्रश्न विचारल्याबद्दल. डॉक्टर ज्ञानेश निकम, काय सांगता येईल त्याविषयी की हा साधारण कुठल्या वयामध्ये आजार होतो आणि ह्याची कारण काय? साधारण मूळव्याध हा आजार जो आहे गुदभागाचे विचार साधारण हे तरुणपणात जास्त प्रमाणात होतात. याच्यात मुख्यतः जे काही आजाराचे कारण आहेत तर सर्वात प्रथम कारण म्हणजे वेळेवर न जेवणं किंवा आपलं पोट भरलेलं असताना सुद्धा सतत खात राहणं आणि शौचालयाची आपल्याला लघवीला लागली, संडासला लागली, हे आजार आले असताना ते रोखून धरणं आणि विशेषतः
अतिश्री सेवन किंवा मैथून करणं आणि सतत वाकडं बसणं आणि दुसरी गोष्ट त्या जागेला कोणत्याही प्रकारचं मार लागणं, साधारण ही अशी कारणं आहेत. ह्या कारणांमध्ये हा मूळव्याध आजार होतो. आणि ह्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी सतत बसून किंवा जी सतत बैठकीची कामं करणारी जी लोक आहेत हो. यांना हा आजार होण्याची शक्यता कितपत असते? हो, जसं बैठे काम करणाऱ्यांच्या रुग्णांना आजार होण्याची ड्रायव्हर्स वगैरे किंवा जे पर्टिक्युलरली असे येतात लोक, कारण ह्या लोकांना आजार होण्याचं प्रमाण जास्त असतं. कारण हे बरेच वेळेस वेळाअभावी लागलेल्या वेग जे असतात, शौचाला लागणं, बाथरूम लागणं, याचं नियंत्रण करत असतात, रोखून धरत असतात. आणि वेळेवर जेवण नसतं, रात्री जागरण करणं, ही जे कारण आहेत, या कारणांमध्ये मूळव्याध हा आजार जास्त प्रमाणात होत असतो. आणि योग चिकित्सेचा ह्याच्यात काय उपयोग होऊ शकतो का? नाही, योग कारण चिकित्सा त्यांनी भारतनी प्रश्न विचारला होता की योग चिकित्सेचा ह्याच्यामध्ये काही उपयोग होऊ शकतो का? नाही, योग चिकित्साचा याच्यात काही उपयोग काही होऊ उपयोग शकत होण्याची नाही. शक्यता काय? आपल्याला अंजली चेंबूरकर पुढचा प्रश्न विचारतायत खारवरून. तुम्ही आपला प्रश्न विचारा अंजली. हॅलो हा बोला. हॅलो हा, बोला मी तुम्ही. अंजली चेंबूरकर बोलते खारवरून. मला डॉक्टरांना असा प्रश्न विचारायचा आहे की हा मूळव्याध हा रोग लहान मुलांना होतो का? माझी 6 वर्षाची एक मुलगी आहे, तिला हा त्रास होतोय बऱ्याच दिवसापासून, जवळजवळ 5-6 महिन्यापासून हा त्रास होतोय, म्हणजे शौचाला रक्त पडणे असं. आणि मी आयुर्वेदिक उपचार केले पण काही त्याच्यावर म्हणजे फरक नाही पडला. थोडासा खाण्यात बदल झाला की लगेच त्रास व्हायला सुरुवात होतो. तर तुम्ही त्यावर काही उपाय सुचवू शकाल का? हो नक्कीच. ज्ञानेश निकम काय म्हणणं आहे तुमचं? कारण ते म्हणतात की संडासोटे रक्त पडतं त्यांना, पण ते त्याची कारण अर्शा व्यतिरिक्त म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक कारण असू शकतात. ह्यातलं शौचावाट रक्त पडणं, शौची जागा ही फक्त रक्त पडण्याचा मार्ग आहे. त्याच्यामुळे ते रक्त ऍक्च्युली कुठून पडतं, जखमा झालेल्या आहेत का, आतमध्ये कुठे अजून आतड्यात काही प्रॉब्लेम आहे, किंवा मूळव्याध हा आजार लहान मुलांना शक्यतो होत नाही. तर पॉलिप नावाचा एक आजार असतो, त्यामध्ये फक्त रक्तस्राव होणं हे एकच कारण असतं. त्याच्यामुळे ते जर असेल तर आपण एखाद्या जवळच्या तज्ञ डॉक्टरांना दाखवून त्यांच्याकडून उपचार करून घेणं जास्त सोयीस्कर होईल. नक्कीच. आपल्याला पुढचा प्रश्न बेंगलोरवरून येतोय. महाराष्ट्राच्या बाहेरूनही आपल्याला काही प्रश्न येत आहेत आणि प्रश्न विचारणारे स्वतः डॉक्टर्स आहेत. डॉक्टर अश्विन आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात बेंगलोरवरून. डॉक्टर आपला प्रश्न विचारा. Hello? हा विचारा. Hello? हा बोला बोला तुम्ही. What are the general treatment you have in Ayurveda against piles and fissures? What is the course of treatment? As well, how safe they are? Generally, they say that on long treatment, they do cause obesity. Have you proceed this one? That is what my question. ओके, Thank you. थँक्स फॉर कॉलिंग डॉक्टर अश्विन. डॉक्टर त्यांना काय सांगता येईल उत्तर आपल्याला? हा तर ते आपला कार्यक्रम बघतात म्हणजे नक्कीच त्यांना मराठी येत असावं आणि आतापर्यंतच त्यांनी नक्कीच आपल्या विवेचन ऐकलेलं आहे सगळं. पण तरी सुद्धा त्यांना एक जनरल चिकित्सा हवी की आयुर्वेदामध्ये पाईल्स आणि फिशर्ससाठी जी काही चिकित्सा आहे ते ह्याविषयी काय सांगता येईल? पाईल्स आणि फिशर्स हे जे काही आजार आहेत, हे जर सुरुवातीच्या अवस्थेत जर असेल तर आयुर्वेदात चांगल्या प्रकारची औषधं आहेत आणि त्या औषधाने तो आजार 100% बरा होतो. जर आजाराची तीव्रता जास्तच प्रमाणात वाढत असेल तर क्षारकर्म किंवा अग्निकर्म या शस्त्रक्रियेशिवाय जे प्रोसिजर आहे त्यांनी तो कायमस्वरूपी बरा होऊ शकतो आणि त्याचा पिरियड साधारण 7 ते 8 दिवस हा असू शकतो. त्यांना थोडक्यात क्षारकर्म म्हणजे काय सांगता येईल का तुम्हाला? क्षारकर्म किंवा अग्निकर्म, कारण ते स्वतः डॉक्टर आहेत, ते मला वाटतं त्यांना नक्कीच ह्याच्याविषयी जास्त माहिती असावी. क्षारकर्म ही प्रोसेस म्हणजे आयुर्वेदात काही अशा वनस्पती आहेत जसं स्नुही, ज्याला मराठीत निवडून अपामार्ग जे आघाडा म्हणतात, त्यांच्यापासून क्षार काढले जातात आणि ते क्षार एका दोऱ्यावर लावून ते क्षारसूत्र नावाचा प्रकार तयार केला जातो आणि तो लावल्यानंतर त्या ठिकाणी ते क्षाराचं न्यूट्रलायझेशन करून तो आजार ट्रीटमेंट मला केली जाते. वाटतं सर तुम्ही या ठिकाणी काही फोटोग्राफ्स आणलेले आहेत, ते जर का डॉक्टर अश्विनना आपण दाखवू शकलो तर मला वाटतं नक्कीच त्यांना साधारण कल्पना येईल की आयुर्वेदामध्ये कशा प्रकारची चिकित्सा अवलंबता येते. साधारण हा जो प्रकार आहे हा इंटरनल पाईल्स, हे जे पाईल्स दिसतात इंटरनल पाईल्स किंवा आयुर्वेदात आपण अभ्यंतर मर्श म्हणतो, याच्यामध्ये शस्त्रक्रिया म्हणजे आयुर्वेदात जी प्रोसेस आहे याला क्षार लावण्याचा आणि क्षार लावल्यानंतर तो न्यूट्रल करणं, ही क्षारकर्म प्रोसेस आहे प्रतिसारण क्षारला ही केल्या जाते. याच्यात कुठेही कापाकापी केल्या जात नाही. त्याच्यामध्ये रुग्ण हा आपल्या लगेच चालू फिरू शकतो आणि साधारण 8 दिवसात हा रुग्ण या आजाराने ट्रीटमेंटने बरा होतो. किंवा आपण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कि मन मेरे सुन मेरा कहना. मूळ व्याधीच्या वारंवार होणाऱ्या रोगापासून कायमची मुक्ती हवी आहे? हो ना बाबा. महाराष्ट्रात प्रथमच नवीन तंत्रज्ञानाने कापाकापी शिवाय सुश्रुत मूळव्याध केंद्र.
सहन कशाला सांगा जगाला सुश्रुत चिकित्सा तुमच्या सेवेला सुश्रुत चिकित्सा. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याला अरविंद गांगुर्डे चेंबूरवरून काही प्रश्न विचारू इच्छितात. हा अरविंद, आपला प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर. नमस्कार, बोला. माझा 2 प्रश्न होते. पहिला प्रश्न असा होता की मूळव्याध हा अनुवंशिक पर्टिक्युलरली ब्लिडिंग पाईल्स हा अनुवंशिक रोग आहे का? आणि दुसरा प्रश्न असा होता, 30 वर्षा अगोदर ब्लिडिंग पाईल्सचं ऑपरेशन झालं असेल तर तो पुन्हा उद्भवू शकतो का? थँक्यू. नक्कीच, काय सांगतील डॉक्टर निकम त्यांना? हा हे इंटरनल पाईल्स हा आजार आहे, हा थोडा काही अंशी अनुवंशिक आहे आणि याच्यामध्ये एकदा ट्रीटमेंट केल्यानंतर जर आपण पथ्य जर पाहत नसाल तर हा आजार पुन्हा उद्भवू शकतो. पण कुठल्या प्रकारचं पथ्य त्यांना तुम्ही सांगाल? मुख्यतः पथ्य म्हणजे वेळेवर जेवणं, भूक लागले असताना जेवणं. बऱ्याच वेळेस आपण आपल्या व्यवसायामध्ये भूक नसताना जेवत असतो किंवा भूक लागली असताना भूक मारतो आणि नंतर आपल्याला वेळ मिळेल त्यानुसार जेवत असतो. आणि थोडेफार शारीरिक श्रम आपल्या दृष्टीने व्हायला पाहिजे आणि त्यामध्ये कोणत्याही कारणामुळे शौचाच्या जागेवर ताण पडेल अशा प्रकारची कामं आपल्याकडून होता कामा नये. हे महत्वाचे त्याच्यामध्ये पथ्याचा भाग आहे. मला वाटतं बऱ्याच प्रमाणामध्ये तिखट, तेलकट किंवा अशा प्रकारचे मांसाहार केल्यामुळे कॉन्स्टिपेशन किंवा शरीरामध्ये जो मलभाग आहे हा जास्त प्रमाणात कठीण भागात निर्माण झाल्यामुळे त्यामुळे फ्रिक्शन किंवा घर्षण होऊन ब्लिडिंग किंवा रक्तस्राव होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे असा आहार मला वाटतं अशा सर्वच लोकांनी टाळायला हरकत नाही. आपल्याला बापूसाहेब सोनावणे अहमदनगरवरून काही प्रश्न विचारू इच्छितात. बापूसाहेब, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. हॅलो. हॅलो, आपला प्रश्न विचारा. हा हॅलो, मी बापूसाहेब सोनवणे बोलतो अहमदनगरवरून. हॅलो. हा बोला, आपला प्रश्न विचारा. हॅलो. बोला. हा मी अहमदनगरवरून बापूसाहेब सोनवणे बोलतोय. हॅलो. हा आपला प्रश्न विचारा. हा मुळ्यात ह्याच्याने कुठलंही ऑपरेशन न करता असं आहे का औषध कुठलं? नक्कीच, आम्ही आता याविषयी चर्चा करतोय. बापूसाहेब, त्यांचा प्रश्न आहे की मूळव्याधीला ऑपरेशन न करता कुठल्या प्रकारची चिकित्सा उपलब्ध आहे. तर आयुर्वेदामध्ये तुम्ही मला वाटतं या ठिकाणी त्यांना सांगण्यासाठी बऱ्याच या ठिकाणी फोटोग्राफ्स आणलेले आहेत. याविषयी तुम्ही अधिक माहिती देऊ शकाल? मला वाटतं डॉक्टर निकम काय सांगता येईल त्यांना आपल्याला? हा, आपल्याला मूळव्याधी ऑपरेशन्स व्यतिरिक्त मूळव्याधीवर बरेच उपचार आहेत. त्याच्यात आयुर्वेदात क्षारकर्म प्रोसेस आहे, त्याला आम्ही क्षारसूत्र यांनी सुद्धा करू शकतो. आणि त्यातली त्यात हे जे मूळव्याधीची कोणती अवस्था आहे आपली, ही जर इंटरनल पाईल्स किंवा बाह्य म्हणतात, ही जर जास्त प्रमाणात असेल तर याला, छोट्या प्रमाणात असेल तर त्याला औषधाने हा आजार पूर्णपणे बरा होईल. जर जास्त प्रमाणात आजार असेल तर त्याला अग्निकर्म किंवा क्षारकर्म ही आयुर्वेदाची जे प्रोसेस आहे त्यांनी बरा पूर्णपणे होईल. पण हे अग्निकर्म नक्की कसं केलं जातं ह्याविषयी काही थोडक्यात माहिती देता येईल का त्यांना? अग्निकर्म ही जी प्रोसेस आहे ती फक्त आपण करताना ती फक्त हे बाहेरचे मोड जे आहेत याला केल्या जाते. त्याला आपण डायरेक्ट जे कॉट्रायशन जे प्रकार म्हणतो, अग्निकर्म म्हणजे कॉट्रायशन्स, ती फक्त बाहेरच्या मोडांना केल्या जाते. पण आतले जे मोड असतात मूळव्याधीचे त्याला क्षारकर्म ही प्रोसेस करावी लागते. क्षारकर्म आतल्या भागातल्या मोडांसाठी आपल्याला करावी लागते. साधारण या मूळव्याधीचे तुम्ही किती प्रकार केलेले आहेत आणि कुठल्या कशा प्रकारे तुम्ही त्याचं वर्गीकरण कराल? मूळव्याधीचे एकंदरीत 3 प्रकारच्या अवस्था असतात. तर ज्याच्यामध्ये आपण असं दाखवू शकू कसं मूळव्याधीचे जे अवस्था असतात साधारण ह्या प्रकारे, ही 1st डिग्री पाईल्स आहेत, त्याच्यानंतर हे 2nd डिग्री पाईल्स आहेत, हा जे इंटरनल पाईल्स याची अवस्था वाढलेला आहे, हा 3rd डिग्री पाईल्स पूर्णपणे हा मोड बाहेर येतोय आणि 4th डिग्री याच्यामध्ये हा कम्प्लिटली मोड बाहेरच असतो, याला साधारण 4 डिग्री पाईल्स म्हणतात. तर ह्या आतले जे मूळव्याधीचे मोड असतात याच्यात मुख्यतः एक लक्षण फक्त असं असतं का शौचानंतर रक्तस्राव होणे आणि तो रक्तस्राव बी असं फवारा टाईप होणे किंवा चिकंडी उडणे हे मुख्य जास्त, आणि तो मांसल भाग अवस्थेनुसार बाहेर येत असतो. या आतल्या मूळव्याधीच्या मुळे फक्त 2च लक्षणं असतात, एक फक्त रक्तस्राव होणे आणि दुसरी गोष्ट मांसल भाग बाहेर येणे. याच्यामध्ये वेदना हा प्रकार कुठेही नसतो. याच्यामुळे बऱ्याच वेळेस रुग्ण हा आजार वर्षानुवर्ष अंगावर काढत असतो आणि ज्यावेळेस जास्त प्रमाणात रक्त जाऊन रुग्णाला विकनेस येतो आणि चालायला त्रास होतो, चालल्यावर धाप लागते, त्यावेळेस रुग्ण डॉक्टरकडे येतो, त्यावेळेस ही ट्रीटमेंट करावी लागते. आपल्याला श्री चव्हाण बदलापूरवरून काही प्रश्न विचारू इच्छितात. हा चव्हाण साहेब, आपला प्रश्न विचारा. साहेब, मला एक विचारायचं आहे. बोला. हॅलो. मला एक विचारायचं आहे की माझे एक पेशंट आहेत, त्यांना अप्पर फिस्चुला आहे, परंतु त्याचं काय आहे की त्यांना
केलॉइड फॉर्मेशनची टेंडन्सी असल्यामुळे ऑपरेशन करू शकत नाही. तर बऱ्याच ठिकाणी असं केलं की क्षारसूत्राप्रमाणे त्याची ट्रीटमेंट होऊ शकते. तर याची होऊ शकते का, कारण हे अप्पर फेशियलला जवळजवळ 10 सेंटीमीटर आहे. अच्छा, नक्कीच एक चांगला प्रश्न विचारला त्यांनी. मला वाटतं फिश्युला म्हणजे ज्याला मराठीमध्ये भगंदर असं संबोधलं जातं किंवा म्हटलं जातं, तर ह्याची रिकरन्स किंवा पुन्हा पुन्हा होण्याची प्रवृत्ती जास्त असते भगंदरमध्ये. तर हा आजार पूर्ण बरा होण्यासाठी आपल्या आयुर्वेदामध्ये काय सांगता येईल? आणि त्यांनी जो प्रश्न विचारला की अप्पर रिजनमध्ये त्यांना जो 10 सेंटीमीटरचा जो आहे फिश्युला, तर या संदर्भात आपण काय उपाय सुचवू शकाल त्यांना? नाही, त्यांचा जो प्रश्न आहे साधारण भगंदर किंवा फिशुला हा प्रकार आहे. अप्पर म्हणजे नेमकं कोणता? हाय रेक्टलचे फिशुला असतात, तर त्याच्यामध्ये क्षारसूत्र ट्रीटमेंटने 100% रुग्ण व्याधीमुक्त होतो. कारण जे आतापर्यंत जी प्रचलित हाय रेक्टल फिशुला जे आहेत अप्पर्स, याच्यात सर्जरी केल्यानंतर पुन्हा सुद्धा रिकरन्स आहे. कारण ह्या ठिकाणी जो स्नायू जो असतो संडास कंट्रोलिंग करण्याचा, आणि तो त्याच्या वर गेलेला असतो फिशुला, त्याच्यामुळे सर्जरीमध्ये इथपर्यंतच काम केलं जातं. कारण याच्या वर गेलं तर संडासला नियंत्रण जायचा धोका असतो. त्याच्यामुळे याच्या वर जाण्यासाठी फक्त या क्षारसूत्र प्रोसेसनेच आपला आजार 100% बरा होईल, मी असं सांगू शकतो. क्षारसूत्र पद्धतीने नक्कीच त्याच्यावरती त्यांना फायदा होऊ शकेल. आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया, आपण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. दुखी मन मेरे सुन मेरा कहना. मूळ व्याधीच्या वारंवार होणाऱ्या रोगापासून कायमची मुक्ती हवी आहे? हो ना बाबा. महाराष्ट्रात प्रथमच नवीन तंत्रज्ञानाने कापाकापी शिवाय सुश्रुत मूळव्याध केंद्र. सहल कशाला सांगा जगाला, सुश्रुत चिकित्सा तुमच्या सेवेला. सुश्रुत चिकित्सा. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मीरा भागवत चर्चगेट वरून आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. हा मीरा, आपला प्रश्न विचारा. हॅलो, हा बोला. आपण मी मीरा भागवत चर्चेतून बोलते. येस, बोला. हॅलो. हा बोला, आपला प्रश्न विचारा. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्ती आढळतो, याचं कारण काय? हॅलो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत डॉक्टर निकम. डॉक्टर निकम, काय सांगता येईल त्यांना? स्त्रियांमध्ये जास्त प्रमाण आढळतं, ह्याचं काय कारण आहे? स्त्रियांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळण्याचं निसर्गातच मुख्य जे कारण आहे प्रसूती ह्या कारणामुळे स्त्रियांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो. प्रसूती हे एकच कारण आहे का? डॉक्टर संजय काय सांगता येईल त्याविषयी तुम्हाला? प्रामुख्याने वेळेवर जेवण न करणे किंवा काही भारतीय स्त्रियांचं जे आयुष्यमान आहे किंवा आणि जे जीवनाची जी शैली आहे की आधी स्वतःच्या पतीला जेवायला वाढणं आणि त्यानंतर मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा घराच्या कामामधून मग जेवण किंवा आहारामध्ये सात्विकता न असणं किंवा जे बऱ्याचदा प्रमाणात खेडेगावामध्ये उरलं सुरलं जे काही अन्न आहे ते स्त्रियांचं सेवन करण्याचं प्रमाण जास्त असतं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त दिवसेंदिवस पडणारा स्ट्रेस म्हणजे बायकांना घरातली ही कामं करावी लागतात. आजकालच्या दैनंदिन जीवनामध्ये शहरामधून अनेक स्त्रिया ह्या ऑफिसमध्ये आणि घरामध्ये काम करत असतात आणि त्यामुळे मला वाटतं स्त्रियांमध्ये पडणारा स्ट्रेस जास्त आहे का, हे कारण असू शकतं का डॉक्टर? बऱ्याच ठिकाणी शौचालय उपलब्ध नसल्यामुळे अशा स्त्रियांना वेग धारण करून राहावं लागतं आणि त्यामुळे हाही एक त्याच्यातला भाग असू शकतो. नक्कीच. आपल्याला रेखा ढोले पुढचा प्रश्न विचारतायत. हा रेखा, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. आपण मला हा प्रश्न विचारायचा आहे की मूळव्याध हा अनुवंशिक असतो का? आणि एकदा भगेंद्राचं माझ्या आईचं ऑपरेशन झालेलं आहे, त्याच्यानंतर काही पथ्य पाळावे लागतात का? आणि तो रोग पुन्हा उद्भवतो का? हो, नक्कीच. आणि चुंबक पाणी पिल्यावर मूळव्याधावर काही फरक पडतो का? हो, मगाशी हा प्रश्न विचारला होता रेखा. एक चांगला प्रश्न विचारलाय. काय सांगता येईल त्यांना याविषयी आपल्याला? हा मूळव्याध हा आजार त्यांच्या म्हणण्याप्रमाणे थोडाफार अनुवंशिक आहे. अनुवंशिक हा आजार आहे आणि आतापर्यंत आमच्या माहितीनुसार चुंबक जलाचा वापर कितपत आहे हे आम्हाला अजून दिसलेलं नाहीये, त्याबद्दल आम्ही काही सांगू शकत नाहीये. त्याचा वापर तुम्ही केलेला नाही. त्यांनी त्यांच्या आईचं भगंदरचं आता नुकतीच ऑपरेशन झालेलं आहे आणि त्याचं रिकरन्स होण्याचा किंवा ते पुन्हा होण्याचा त्याचा भाग किती आहे ह्याच्याविषयी त्यांना काय सांगता येईल आपल्याला? आता त्यांचं ऑपरेशन हे कोणत्या प्रकारे झालेलं आहे आणि त्यानुसार ते डिपेंड राहील. आणि ऑपरेशन झाल्यानंतर बऱ्याच प्रमाणात पथ्य पाळायला पाहिजे, ज्याच्यामुळे त्या जागेला कोणत्याही प्रकारचे मार नको लागायला, तिथलं ड्रेसिंग प्रॉपर व्हायला पाहिजे आणि विशेषतः तिथं पूर राहायला नको आणि जखम बी प्रॉपर व्हायला, त्याचं गरम पाण्यात बसणं आणि कोणत्या प्रकारे मार न लागणं, नॉनव्हेज न खाणं, ह्या प्रकारचे सर्व पथ्य आपल्याला पाळायला पाहिजे. त्यामुळे त्या आजाराचं रिकरन्स व्हायला रिकरन्स न व्हायला मदत होऊ शकेल. नक्कीच पथ्यही त्याच्या बरोबरीने पाळणं अतिशय आवश्यक आहे. मला वाटतं रेखा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंय. आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे प्रायोजक सुश्रुत मूळव्याध भगंदर चिकित्सा व संशोधन केंद्र नाशिक.
दुखी मन मेरे सुन मेरा कहना. मूळ व्याधीच्या वारंवार होणाऱ्या रोगापासून कायमची मुक्ती हवी आहे. हो ना बाबा. महाराष्ट्रात प्रथमच नवीन तंत्रज्ञानाने कापाकापी शिवाय सुश्रुत मूळव्याध केंद्र. सहल कशाला सांग जगाला सुश्रुत चिकित्सा तुमच्या सेवेला. सुश्रुत चिकित्सा. नमस्कार. हॅलो डॉक्टर. कार्यक्रमात मी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याला सतत डॉक्टर निकम तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारू इच्छितो. समजा तुमच्याकडे मूळव्याध आणि भगंदर हा दोन्ही प्रकार असणारा रुग्ण आला तर तुम्ही सर्वप्रथम कुठल्या रोगाचं क्षारकर्म करता? तुम्ही सुरुवातीला मूळव्याधीचं कराल का भगंदरचं कराल? म्हणजे त्यामध्ये कशा प्रकारे त्या रुग्णाचं समजा निदान झाले, त्याला मूळव्याध बी आणि भगंदर आहे, जर हे दोन्ही आजाराचं त्याला पूर्णपणे आपल्याला ट्रीटमेंट करावं लागेल, तर सर्वप्रथम मूळव्याध आजाराची ट्रीटमेंट करावं लागते आणि ते संपल्यानंतर भगंदर आजाराची ट्रीटमेंट चालू होते. आपल्याला सिंधुदुर्गमधून नंदकुमार गोसावी काही प्रश्न विचारू इच्छितात. हा नंदकुमार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. आपण नमस्कार. नमस्कार, बोला. मी ऑफिस मध्ये काम करतो आणि मला मुळव्याधचा त्रास आहे, पण मी आवळा घेतल्यानंतर मला मुळव्याधचा त्रास कमी झालेला आहे. तर खावं की न खावं आवळा? नक्कीच. आवळा हे अतिशय उत्तम औषध आहे आणि त्रिफळा चूर्णामध्ये बऱ्याचदा आवळ्याचा वापर हा केला जातो. हिरडा, आवळा आणि बेहडा ही 3 प्रकारची औषधी वनस्पती वापरल्या जातात. त्याच्यामध्ये डॉक्टर निकम काय सांगता येईल याविषयी त्यांना? आपल्या मूळव्याधीचा त्रास आहे आणि आवळा खाल्ल्यानंतर आपल्याला बऱ्याच प्रमाणात आराम पडतोय, तर आपण निश्चितच त्याचं खात राहावं आणि विशेषतः चांगल्या डॉक्टरांना दाखवून ते घेऊन निदान करून पुढील उपचार करावा. पण म्हणजे ह्याच्यामध्ये जो त्रिफळा चूर्णाचा जो वापर मी आता म्हटलं की कारण त्रिफळा चूर्णाने शौचास सुद्धा साफ होतं, त्याप्रमाणे मलप्रवृत्ती ती स्मूथ किंवा सॉफ्ट राहण्याची शक्यता असते. तर डॉक्टर संजय, त्रिफळा चूर्णाविषयी आपल्याला अधिक काय सांगता येईल माहिती? हिरडा, बेहडा आणि आवळा हे जे 3 प्रमुख वनस्पतींची जी फळं आहेत यालाच त्रिफळा असे म्हणतात. वयस्थापन करणे, भूक वाढविणे, अन्नपचनाला मदत करणे यासारखी सर्व कर्मे ही त्रिफळा याने होतात आणि अग्निमांद्य ही जी संप्राप्ती जी आहे ही त्रिफळा चूर्ण सेवन केल्याने कमी होते. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे सर्वेपी रोग हा मंदेग्नो, म्हणजे सांगितलेलं की अग्नी मंद झाला पोटामध्ये, भूक लागण्याचं किंवा म्हणजे जो आपला जो सांगितलेला अग्नी त्याचा पचवण्याची जर का क्रिया कमी झाली तर मला वाटतं सर्व रोगांची निर्मिती ह्या अग्नीपासूनच होत असते. आणि हा अग्नी मंद झाला तर मला वाटतं हे सर्व रोग निर्माण होतात आणि हा मंद झालेला अग्नी पुन्हा प्रज्वलित करण्याचं काम त्रिफळा चूर्ण मला वाटतं फार चांगल्या पद्धतीने करत असावं. घेण्याची जी पद्धती जी आहे ती वेगवेगळ्या रोगासाठी वेगवेगळी सांगितलेली आहे. तर मूळव्याध भगंदर यासाठी हॅबिट होऊ नये कोणत्या म्हणजे औषधाची म्हणून रात्री झोपताना 2 चमचे घ्यायला हवे किंवा सकाळी प्रातःकाली 1 चमचा आवळ्याचा सोरस घ्यावा. त्याने मला वाटतं बऱ्याच प्रमाणात मूळव्याधीवरती कंट्रोल आपल्याला ताबा मिळवता येईल. आपल्याला दीप्ती वैद्य कळव्यावरून काही प्रश्न विचारू इच्छितात. हा दीप्ती, आपला प्रश्न विचारा. हा बोला. आपण हॅलो. हा बोला दीप्ती, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार, बोला. मी दीप्ती वैद्य बोलते कळव्याहून. मध्ये एक साधारण 7-8 दिवसापूर्वी मी फॅरेंजायटिस साठी ट्रीटमेंट घेत होते. त्याच्याकरता मला हेवी अँटीबायोटिक्स प्रिस्क्राईब केली होती. तर त्याच्यानंतर ट्रीटमेंट चालू असताना मला साधारण 2-3 दिवस ब्लिडिंग होत होतं. तर हे अँटीबायोटिक्स मुळे असू शकेल की पाईल्सची सुरुवात असू शकेल? नक्कीच एक चांगला प्रश्न आहे. डॉक्टर निकम काय सांगतील त्यांना? नाही, एकंदरीत फॅरेंजायटिस साठी जे अँटीबायोटिक औषध दिले त्याच्यामुळे ब्लिडिंग होऊ शकत नाही. तर शक्यतो मूळव्याधीची तुम्हाला सुरुवात झालेली असेल त्याच्यामुळे त्याला मूळव्याध झालेला असू शकतं, त्याच्यामुळे त्याचं निदान करून घेऊन उपचार करणं जास्त चांगलं. आपल्याला रंजना मिसाळ संगमनेर वरून काही प्रश्न विचारू इच्छितात. हा रंजना, आपला प्रश्न विचारा. नंतर मूळव्याध होते असं सांगितलं तर तुम्ही? हो हो. तर त्याच्या अगोदर कुमारिकेत अवस्थेत होती. हा बोला, आपला प्रश्न विचारा. कारण काय? त्यांचा थोडक्यात विचारण्याचा मुद्दा असा आहे की प्रसूतीनंतर बऱ्याचदा मूळव्याधीचं प्रमाण वाढतं असं तुमचं म्हणणं आहे, पण त्यांना आता कुमारी अवस्थेमध्येच मूळव्याधीचा त्रास सुरू झाला होता, तर याविषयी काय सांगता येईल? कुमारी अवस्थेत मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो जर आपलं जेवण वेळेवर नसणं, आहारात पाण्याचं प्रमाण कमी असणं, सतत कोरडं खाणं आणि जागरण करणं, शारीरिक व्यायाम नसणं, हे जर कारण आपले चालू असेल आणि विशेषतः जेवणामध्ये स्निग्ध पदार्थ जे पाहिजे जो आपला कोठा मऊ राहण्यासाठी
गावठी तूप दूध याचं प्रमाण जर नसेल तर आपल्याला मूळव्याध होऊ शकतं. थोडक्यात हे मुळव्याधीचं ऑपरेशन बऱ्याचदा म्हणजे आपल्या मॉडर्न थेरपीमध्ये जे केलं जातं त्यावेळेस बऱ्याचदा इनकॉन्टिन्युअन्स म्हणजे त्या जागेची जी कंट्रोल जो आहे संडासच्या जागेचा तो जाण्याची शक्यता असते. तर ह्याविषयी तुम्हाला काय सांगतील? आयुर्वेदात जी तुम्ही क्षारसूत्र किंवा जी चिकित्सा पद्धती करता तुम्ही त्याने सुद्धा अशाच प्रकारे इनकॉन्टिन्युअन्स किंवा त्या जागेचा ताबा जाण्याची शक्यता असते का? नाही, आयुर्वेदामध्ये क्षारकर्म प्रोसेस केल्यानंतर संडासवर नियंत्रण आणण्याचा 100% धोका नाहीये. कारण याच्यामध्ये कुठेही कापाकापीची पद्धत किंवा ट्रीटमेंट केले जात नाही. त्याच्यामुळे संडासवर नियंत्रण आणण्याचा मुख्य जो धोका आहे तो आयुर्वेदात नाही. फक्त करणारा वैद्य करणारा डॉक्टर हा प्रॉपर असावा असं मला वाटतं. म्हणजे योग्य वैद्याकडे जर का त्यांनी ट्रीटमेंट किंवा घेतली तर नक्कीच त्यांना ह्या प्रकारचा फायदा होऊ शकेल. आपल्याला महादेव काशीद सांताक्रूज वरून काही प्रश्न विचारू इच्छितात. हा महादेव, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हा, बोला आपण. आता मी बोलतो मूळव्याधाचं मूळ कारण काय आहे आणि मूळव्याधाचं ऑपरेशन झाल्यानंतर परत त्रास होतोय आणि त्याचे खाज येते 5-6 महिन्यापासून. त्याच्यावरती औषध कुठलं आहे का विचारायचं डॉक्टर. नक्कीच काय सांगतील डॉक्टर निकम त्यांना? हा, मूळव्याध नेमका आपल्याला शौचाच्या जागी काही आजार जर झाला तर आपण मूळव्याध झालं असंच समजतोय. पण एकंदरीत शौचाच्या जागी साधारण एवढे सारे आजार आहेत. ते याच्यामध्ये काय आजार आहे याचं निदान करून घेणं. जर आपल्या सूचनेनुसार शौचाच्या जागेला खाज येते, ह्या ठिकाणी एक गुदकंडू किंवा अॅनल पोट्रायटिस हा नावाचा आजार आहे, तर त्या ठिकाणी येणारा घाम, त्या ठिकाणी अंतर वापरणारे जे कपडे आहेत त्या ठिकाणी घाम शोषला गेला नाही किंवा त्याप्रमाणे जास्त प्रमाणात मलम लावले तरी खाज येऊ शकते. दुसरं एक कारण असेल, जर त्या जागेच्या जखमा ऑपरेशन नंतर पूर्ण भरल्या तरी खाज येऊ शकते. त्याच्यावर आयुर्वेदिक उपचार आहे. आपल्याला प्रशांत अहमदनगर वरून काही प्रश्न विचारू इच्छितात. प्रशांत, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला आपण. मी प्रशांत पटवा बोलतोय अहमदनगरवरून. बोला. मला संजय पुंडांना प्रश्न विचारायचा आहे. डॉक्टर, आजचं फास्ट लाईफ, फास्ट अमेरिकन्स वगैरे आपण खातो फास्ट फूड, त्याचा आणि मूळव्याधचा काय संबंध येऊ शकतो? आहाराचा कितपत भाग आहे डॉक्टर निकम, काय सांगता येईल त्यांना? आहाराचा सर्वात मोठा भाग हे मूळव्याध निर्मिती होत असतो. आहार तुम्ही कधी खाल्ला याला विशेषतः सर्वात प्रथम. जर भूक लागल्यानंतरच आहार जर खाल्ला तर त्याचं पचन चांगल्या रीतीने होऊ शकतं. फक्त आहारामध्ये तिखट आणि जास्त मसाला याचा वापर नसावा आणि प्रॉपर भूक लागल्यानंतर जर खाल्लं तर पचन चांगलं होतं. कारण खाणं आपल्या हातात आहे, पचवणं आपल्या हातात नाहीये. जर खाल्ल्यानंतर पचल्यानंतर मल जो तयार होतो तो चांगला नॉर्मल तयार होतो आणि मूळव्याध आजार निर्माण नाही होऊ शकत. आपल्याला जयंत बंधे नाशिकवरून काही प्रश्न विचारू इच्छितात. हा, जयंत, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. आपल्या तिघांनाही नमस्कार. नमस्कार. हा उत्तम कार्यक्रम आहे हा. माझं ऑपरेशन 1990 मध्ये अमरावतीच्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये झालं आणि ते ऑपरेशन झाल्यावर अॅनल कॉनल स्टेनोसिस आणि त्याच्यामुळे इतका त्रास व्हायला लागला. डॉक्टरनी तिथल्या मला डायलेटर वगैरे दिलं होतं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. नंतर MS डॉक्टर कडून सर्जरी करून घ्यावी छोटी आणि त्याच्यामुळे मग मला शौचाला जाता यायला लागलं. परंतु तो त्रास अजूनही मला आहे. तर याच्यावर काही उपाय करता येईल का? हो, नक्कीच. हो, चालेल. काय सांगता येईल डॉक्टर त्यांना आपल्याला? एकंदरीत आपल्या जे प्रश्न आहे त्याच्यातून असं वाटतं का आपला शौचाचा मार्ग हा छोटा झालेला होता. त्याच्यामुळे डॉक्टरांनी तुम्हाला तो मार्ग मोठा करण्यासाठी अॅनल डायलेटर्स दिले. पण अॅनल डायलेटर्स वापरल्यानंतर अजून तिथे रुक्षता येते, एक कोरडेपणा येत असतो आणि त्याच्यामुळे अजून मार्ग छोटा होतो. त्यामुळे त्या डॉक्टरांनी जी शस्त्रक्रिया केली तो मार्ग मोठा करण्याची शस्त्रक्रिया केली. त्याच्यामुळे तुम्हाला आराम पडला आहे, पण त्याच्यावर तो इलाज काय प्रॉपर होऊ शकत नाही. त्याच्यात आयुर्वेदात बस्ती म्हणून चिकित्सा सांगितलेली आहे. गुदमार्गात औषधी तेल टाकून ती चिकित्सा केल्या जाते आणि तो आपला आजार 100% व्याधीमुक्त होणार. फक्त तुम्ही तज्ञ डॉक्टरांना दाखवणं जास्त जरुरी आहे. आपल्याला श्वेता धुरी डोंबिवलीवरून काही प्रश्न विचारू इच्छितात. हा, श्वेता, आपला प्रश्न विचारा. हॅलो डॉक्टर. नमस्कार. नमस्कार. माझा मुलगा ना 7 वर्षाचा आहे. तर त्याला ना कॉन्स्टिपेशनचा अतिशय त्रास आहे. तर त्यामुळे फाईल्स होऊ शकतो का इन फ्युचर तरी? आणि असं असेल तर काय उपाय करायचा त्यावर? एक चांगला प्रश्न आहे त्यांचा. जर का मलावरोध झालेला असेल, ज्याला आपण कॉन्स्टिपेशन म्हणतो, तर मूळव्याध होण्याची शक्यता कितपत असते? डॉक्टर निकम काय सांगतात? कॉन्स्टिपेशन
हा सर्वात मुख्य कारण मूळव्याध होण्याचं आहे. जर आपल्याला मुलाला जर कॉन्स्टिप्युशन होत असेल तर 100% भविष्यात मूळव्याध हा आजार त्याला निर्माण होणार आहे. तो निर्माण होऊ नये म्हणून, त्याला कॉन्स्टिप्युशन होऊ नये म्हणून याची काळजी घेतली गेली पाहिजे. त्यात जास्त भूक लागल्यावरच खाणं आणि आहारात स्निग्ध पदार्थाचा वापर करणं, ज्याच्यामुळे मल चांगल्या प्रकारे तयार होईल आणि कुंथावं लागणार नाही आणि कॉन्स्टिप्युशन निर्माण होणार नाही. त्यासाठी त्याला पूर्ण अंगाला सर्वांग स्नेहन, अंगाला मालिश करणं वगैरे हा उपचार करायला पाहिजे. त्याच्यामुळे मूळव्याध आजार निर्माण होऊन टाळू शकाल. आपल्याला संदीप म्हस्के पुण्यावरून काही प्रश्न विचारू इच्छितात. संदीप, आपला प्रश्न विचारा. हा, निकम डॉक्टरांना माझा प्रश्न आहे बोला. की भगंदरासाठी क्षारसूत्राचे फायदे आपण आतापर्यंत पाहिले, तर क्षारसूत्राचे काही दुष्परिणाम आहे का, की संपूर्ण सेफ चिकित्सा आहे ही? नक्कीच एक चांगला प्रश्न त्यांनी विचारलाय की ही जी एकंदरीत चिकित्सा केली जाते, संपूर्ण क्षारसूत्र किंवा इतर ज्या प्रकारची क्षारकर्माची चिकित्सा केली जाते, ह्याचे एक साईड इफेक्ट्स ज्याला आपण म्हणतो की आफ्टर इफेक्ट्स म्हणतो, तर ह्याचे काही दुष्परिणाम होण्याची शक्यता असते का? नाही, क्षारकर्म किंवा जी क्षारसूत्र चिकित्सा आहे ही टोटली 100% सेफ पद्धत आहे आणि याच्यात कोणतेही दुष्परिणाम आतापर्यंत झालेले नाहीत आणि नाही होणारच नाहीत. फक्त करणारा वैद्य हा प्रॉपर असावा अशी त्याची अपेक्षा आहे. साधारण डॉक्टर संजय, म्हणजे हे आता आपण मूळव्याध आणि भगंदर याविषयी बोललो, पण ह्याच मार्गामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला कॅन्सर किंवा पॉलिपचं प्रमाण बघायला मिळतं. कधी कधी गुदभ्रंश किंवा रेक्टल प्रोलॅप्सही झालेला असतो. तर हे जे इतर भाग आहेत ह्याचीही चिकित्सा तुम्ही ह्या पद्धतीने करता का? आणि समजा ह्या प्रकारची चिकित्सा करत असाल तर ह्याचे कितपत फायदे अशा प्रकारच्या रुग्णांना मिळू शकतात? ह्याविषयी काही फोटोग्राफ्सही मला वाटतं या ठिकाणी आणलेले आहेत. तर सर्वप्रथम आपण रेक्टल प्रोलॅप्स विषयी बोलूया. गुदगत भाग जो बाहेर येतो, तर ह्याविषयी काय तुम्ही कुठल्या प्रकारची चिकित्सा करता आम्हाला थोडक्यात सांगितलं तर फार बरं होईल. नाही का? ह्याच्या बरोबरीने जे कॅन्सरचे रुग्ण, डॉक्टर निकम काय सांगतील, जे पर्टिक्युलरली गुदगत भागामध्ये जेव्हा कॅन्सर होतो त्यावेळेस अशा प्रकारच्या चिकित्सा वापरण्याची शक्यता कितपत आहे? नाही, गुदभागी जर कॅन्सर असेल तर त्याला आयुर्वेदात काही ट्रीटमेंट नाहीये, तर त्याला पूर्णपणे आम्ही मॉडर्न पद्धतीकडेच रेफर करतो. म्हणजे अशा वेळेस पूर्ण ऑपरेशन करणं अशा भागाचं आवश्यक असतं. आणि पॉलिप जेव्हा असतात, मोड असतात, जेव्हा अंतर्गत मोड ज्याला आपण म्हणतो, लैंगिक मोड, तर ह्या संदर्भामध्ये आपल्याला काय सांगतील? त्याविषयी तुम्ही कुठल्या प्रकारची चिकित्सा देता? मोड म्हटलं आंतर मोड म्हटलं इंटरनल पाईल्स म्हटलं तर त्याच्यावर उपचार आहे, पॉलिप याच्यावर उपचार आहे आणि लैंगिक मोड जे असतात तो हा वेगळा आजार आहे, त्याला कॉन्डोलोमा ॲक्युमुलेटा म्हणतात, तर त्याच्यावर सुद्धा उपचार आहे. आपल्याला मृत्युंजय पांडे एंटोफिली वरून काही प्रश्न विचारू इच्छितात. हा, मृत्युंजय पांडे, आपला प्रश्न विचारा. हेलो, हाँ बोला आपण. हाँ जी नमस्कार, मैं मृत्युंजय पांडे बोल रहा हूँ शाहपुर से. यस, बोलिए आप. ये देखिए, मेरे एक ऑपरेशन में कराया था पाइल्स का 3-4 साल पहले, लेकिन कुछ आराम नहीं हुआ, फिर चालू हो गया ब्लीडिंग. तो ऑपरेशन से कोई इसका मतलब परमानेंट इलाज नहीं है इसका? हा, नक्की. पांडेंनी जो प्रश्न विचारलाय की त्यांना पुन्हा पायल्सचा त्रास सुरू झाला, तर त्याच्यामध्ये काही परमनंट इलाज काही आहे का, की जेणेकरून त्यांचं पुन्हा हा त्रास होणार नाही? तर डॉक्टर निकम काय सांगता येईल त्यांना? त्याच्यामध्ये पांड्यांचं जसं त्यांनी सांगितलं का ऑपरेशन केलं आहे, पण ते इंटरनल पाईल्सचं केलं आहे की हे नक्की? जर इंटरनल पाईल्सचं ऑपरेशन जर केलं असेल तर रक्त इंटरनल पाईल्स मध्येच पडतं आपण असं नक्की सांगू शकत नाही. त्याच्यामुळे योग्य चेकअप करून रक्तस्राव कुठून होतो याचं निदान करून उपचार करणं जरुरी असतं आणि आयुर्वेदात त्याच्यावर उपचार आहे आणि त्यांनी ते 100% आजार आपला जाऊ शकतो. आपल्याला सुनीता गवांडे नाशिकवरून काही प्रश्न विचारू इच्छितात. हा, सुनीता, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार, बोला. माझा प्रश्न असा आहे की हिवाळ्यात शौचाच्या जागी खूप खास सुट्टे आगाग होते, तर मला विचारायचंय की हा त्रास उष्णतेमुळे अर्थात मेथीचे लाडू वगैरे खाण्यात येतात त्याच्यामुळे होतो की नक्की म्हणजे दुसऱ्या काही आजार आहे मूळव्याध सारखा? एवढंच मला सांगा. नक्कीच सुनीता, तुम्हाला मेथीचे लाडू खायला काहीच हरकत नाही. मला वाटतं डॉक्टर निकम काय सांगता येईल त्यांना याविषयी आपल्याला? तर ज्या साधारण आपण जे लक्षणं सांगितलेत त्यावरून आपण असं शकतो की गुदभागी हिवाळ्याच्या दिवसात बऱ्याच वेळेस आपण आतले जे कपडे वापरतो ते पूर्णपणे वाळलेले नसतात आणि त्या ठिकाणी जे काही खाज वगैरे येते आणि जे आग होते, तर साधारण त्या ठिकाणी शौचाच्या जागेच्या ठिकाणी त्वचेचे आजार होतात, त्याच्यामध्ये हा आजार होतो. त्याच्यामुळे मेथीचे लाडू खाल्ल्यामुळे त्यात विशेष काही फरक पडणार नाही, तर त्वचेचा आजार तयार होतात. त्या त्वचेच्या डॉक्टरांना दाखवून त्याचा उपचार करून घेणं जास्त सोयीस्कर होईल. आपल्याला सुनील माने पुढचा प्रश्न विचारू इच्छितात. हा, आपला प्रश्न विचारा सुनील. हॅलो, हा, बोला. मला संडास वाटे रक्त जातं आणि विशेषतः हे 1-1.5 वर्षापासून जास्त जात आहे.
त्याबद्दल मी डॉक्टरांना दाखवलं शल्यचिकित्सानं, तर त्यांनी मला कंपल्सरी म्हणजे फिशर आहे असं सांगितलं आणि त्याचबरोबर ऑपरेशन हे कंपल्सरी केलंच पाहिजे असं सांगितलं. पूर्वी मला रिजनल कोलायटिस होतं, त्यामुळे मी अँटीबायोटिक्स भरपूर घेतलेल्या होत्या, त्यामुळे कदाचित त्याच्यामुळे सुद्धा फिशरचा त्रास झालाय का, कारण फिशर कशामुळे होतो हे जरा सांगावं. त्याच्याबरोबर आयुर्वेदात काय तसा उपचार आहेत का आणि काय पथ्य आहेत का ते सांगावं. हो नक्कीच. हा फिशर्स विषयी आपण चर्चा केली नाही आतापर्यंत आणि त्यांनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारलाय. डॉक्टर निकम, तर ह्या फिशर विषयी आपल्याला काय माहिती देता येईल? फोटोग्राफ्स मधून जर का सांगितलं तर फार बरं होईल. साधारण फिशर्स जो आजार आहे, तर फिशर्स आजार याचा अर्थ इथून शौचाचा मार्ग आहे या ठिकाणी त्वचा फाटणे किंवा जखम तयार होणे, इथे जखम झालेले याला फिशर्स आजार म्हणतात. आणि साधारण फिशर जर आजार जुना झाल्यानंतर साधारण ह्या ठिकाणी आपण याचं बघा, तर ही जो स्वच्छाचा मार्ग आहे, आता आतमध्ये जखम असते आणि बाहेरच्या बाजूला कातडी तयार होते, याला सेंटिनल पाईल्स असं म्हणतात. आणि ते फिशर्स याच्यामुळे शौचाचा मार्ग हा छोटा होत जातो. याच्यामध्ये डॉक्टरांनी जर सांगितलंय का फिशर्समध्ये ऑपरेशन्स करावं लागेल, पण ऑपरेशन्स व्यतिरिक्त हे आयुर्वेदात बस्ती ट्रीटमेंट जे सांगितले आहेत, गुदमार्गाच्या जागी औषधी सिद्ध तुपाचा आणि औषधी सिद्ध तेलांमध्ये आतमध्ये टाकल्यानंतर तिथला जो स्पाझम आहे तो कमी होऊन बिना ऑपरेशन ट्रीटमेंटनी हा आजार फिशर हा बरा होऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या म्हणण्याप्रमाणे अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे, याचा अर्थ गुदमार्गाच्या ठिकाणी जखमा होण्याची जी टेंडन्सी आहे, अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणजे आतड्यात जखमा तयार होणं, त्या जखमा तयार होण्याची जी टेंडन्सी आहे ते आपणास आहे, त्याचा संबंध फिशरशी हा 100% असतो. आपण जेव्हा ही आता चर्चा करत होतो डॉक्टर निकम, तेव्हा तुम्ही बस्ती चिकित्सेविषयी सांगितलं. आयुर्वेदामध्ये जी पंचकर्म सांगितलेली आहेत प्रामुख्याने स्नेहन, स्वेदन, बस्ती, वमन आणि विरेचन, तर ह्याचा वापर आपण ह्या प्रकारच्या रुग्णांमध्ये मूळव्याध, भगंदर किंवा इतरही जे गुदगत जे रोग आहेत तर ह्याच्यामध्ये कितपत आपण करू शकतो आणि ह्याचा फायदा आपण रुग्णांना देऊ शकतो का? नाही, आयुर्वेदातले जे पंचकर्म आहेत त्याच्यातली विशेषतः स्नेहन, स्वेदन आणि बस्ती आणि विरेचन ह्या कर्माने 100% रुग्णांना याचा फायदा होतो आणि बऱ्याच प्रमाणात झालेले मूळव्याध त्यांनी कमी सुद्धा होतं आणि आजार पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून या बस्ती चिकित्सेचा जास्तीत जास्त फायदा होतो. आपल्याला समीर होळकर शेवगाववरून काही प्रश्न विचारायचे आहेत. हा समीर, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो. बोला आपला प्रश्न. समीर होळकर बोलतोय शेवगाववरनं. मला डॉक्टर संजय कुंडा यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला. डॉक्टर, आमच्याकडे एक पेशंट आहे, त्याला मूळव्याध आणि भगंदर असे दोन्ही आजार सांगितलेले आहेत, तर त्यांची ट्रीटमेंट एकाच वेळेस होऊ शकते का आणि त्याचा म्हणजे परिणाम काय राहील? पूर्णपणे बरा होईल की त्याला ॲलोपॅथी ट्रीटमेंट द्यावी? हो नक्कीच, एक चांगला प्रश्न आहे. डॉक्टर संजय काय सांगतात? प्रथमतः त्याचं आरशाचं म्हणजे मूळव्याधचं ऑपरेशन करायला पाहिजे क्षारसूत्र पद्धतीने, त्यानंतर मग भगंदराचं ऑपरेशन क्षारसूत्र पद्धतीने करायला पाहिजे आणि तो निश्चित बरा होईल. पण म्हणजे अशा प्रकारच्या चिकित्सा करताना आयुर्वेदाचा पूर्ण म्हणजे त्यांनी कारण विचारलं की काही मॉडर्न सर्जरी किंवा मॉडर्न सर्जरीची काही गरज लागणार नाही, कारण दोन्ही चिकित्सेसाठी क्षारकर्म ही जी चिकित्सा सांगितलेली आहे ती अतिप्राचीन आणि सध्यालाही अगदी आम्ही जी वापरतोय ती पी.जे. देशपांडे आणि डॉक्टर निकम आता यांनी जी प्रचलित केलेली आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे, त्याचा आम्हाला चांगला फायदा मिळालेला आहे. डॉक्टर निकम आता त्यांनी सांगितलं की हे पद्धती आपण जास्तीत जास्त अवलंबता, पण आयुर्वेदामध्ये इतर प्रकारच्या शमन चिकित्सा आहेत ज्याच्यामध्ये मूळव्याधीचं आपण मूळव्याध किंवा इतरही प्रकारचे आजार बरे करू शकतो. तर ह्या चिकित्सेविषयी तुम्ही काय सांगू शकाल? कुठल्या प्रकारची औषधी वनस्पती तुम्ही वापरता? औषधी चिकित्सा जी आहे त्यात मूळव्याधीच्या ज्या अवस्था असतात, प्रथम अवस्था, द्वितीय अवस्था, यामध्ये किंवा द्वितीय अवस्थेमध्ये यामध्ये औषधी चिकित्सेने 100% फायदा होतो. याच्यामध्ये साधारण अर्शकुठार किंवा त्रिफळा गुगुळ किंवा विशेषतः आपलं घरगुती औषध म्हणजे एरडेल तेल यांनी सर्वात जास्त चांगला फायदा होऊ शकतो. आणि त्यातली त्यात विशेषतः ज्या वेळेस डॉक्टर अवेलेबल नसेल आणि आपल्याला जास्त त्रास होत असेल त्यावेळेस आपण विशेषतः गरम पाण्यात बसणं आणि त्या ठिकाणी गावठी तूप जे साजूक तूप असतं त्याचा वापर जर त्या ठिकाणी लावला तर सर्वात जास्त चांगला फायदा होऊ शकतो आपल्याला. मला वाटतं हे जे गरम पाण्यात बसण्याची चिकित्सा आहे ज्याला सीड्स बाथ म्हटलं जातं मॉडर्न थेरपीमध्ये, की ज्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घेऊन किंवा गरम पाणी घेऊन त्याच्यात पोटॅशियम परमॅंगनेटचे 2 किंवा 3 कण टाकून त्याच्यामध्ये रुग्णाला एक प्रकारचा शेक दिला जातो, त्याच्यामध्ये बसवलं जातं आणि त्यामुळे मला वाटतं बऱ्याच पद्धतीने हा फायदा त्यांना रुग्णांना होत असावा. आपल्याला ह्या चिकित्सा करत असताना इतर म्हणजे कुठल्याही प्रकारची कॉम्प्लिकेशन्स किंवा ज्याला आपण म्हणतो एखादं मूळव्याध निर्माण झाल्यानंतर
त्या ठिकाणी सतत रक्त जाऊन अंगात रक्तस्राव झाल्यामुळे हिमोग्लोबिन कमी होणं किंवा अंगातलं रक्त कमी होणं आणि त्यामुळे रुग्णाला अनेक विविध प्रकारचे लक्षणं निर्माण होणं, अशा प्रकारचे रुग्ण काही तुम्हाला बघायला मिळतात का? हो, कारण मूळव्याधीचा जो आजार असतो इंटरनल पाईल्स, याच्यामध्ये फक्त रक्तस्राव होतो आणि तो रक्तस्राव बी जर रुग्णाने शौच करताना शौचाकडे जर बघितलं तर त्याला कळतं रक्तस्राव होतोय. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस शौच जागेवर रक्त जातं हे आपल्याला कळत बी नाही आणि ज्यावेळेस आपल्याला धाप लागणं, दम लागणं, शरीरातलं रक्ताचं प्रमाण खूपच कमी होतं, त्यावेळेस कुठून तरी रक्त जातंय की नाही याचा विचार केला जातो आणि त्याच्यामध्ये जर तपासलं तर आपल्याला कळतं इंटरनल पाईल्स आहे आणि त्याचे उपचार केल्यानंतर बरेचसे रुग्ण त्रास होत नाही, वेदना नसतात, त्याच्यामुळे निष्काळजीपणे अंगावर काढत असतात आणि त्याच्यामुळे रक्ताल्पता किंवा पांडू किंवा अॅनिमिया हा आजार निर्माण होण्याची शक्यता, मला वाटतं अशा रुग्णांनी निश्चितच काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आपल्याला पुढचा प्रश्न दादरवरून एक प्रेक्षक विचारू इच्छितात. हा, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, विचारा. हॅलो. आपला प्रश्न विचारा. हॅलो, मी दादरवरून बोलते. हा, बोला. माझं 1968 साली पहिलं पाईल्सचं ऑपरेशन झालं आणि त्यावेळेस मला खूप त्रास झाला. म्हणजे मला जवळजवळ संडासला जाऊ नये असंच वाटत होतं, एवढी आग होत होती. आणि त्यावेळेस मी पोटॅशियम घालून तो बाथ बीत घेतलेला आहे बसून वगैरे पुष्कळ वेळा. त्यानंतर माझं 70 साली पुन्हा मला त्याचा त्रास व्हायला लागला. त्या 70 साली माझं फिस्टुलाचं ऑपरेशन झालं. पण फिस्टुलाचं ऑपरेशन न करता डॉक्टर भाजेकर म्हणून होते, सर्जन आहेत, त्यांनी माझं इंग्लंड ते कधी शिकून आले आणि त्यांनी माझं कॉन्ट्राईज केलं. त्यावेळेस ती एक नस कुठेतरी त्यात मारली गेली आणि त्यामुळे मला आता नॅचरल अशी पडसाकडला होतच नाही. मला पडसाकडला गोळ्या घेतल्याशिवाय होतच नाही आणि मी डुरकोलेस गोळ्या घेते. आधी मी लिक्विड पॅराफिन घेत होते बरेच वर्ष, पण नंतर मला सगळ्यांनी सांगितलं की त्यांनी डोळ्यावर फार परिणाम होतो आणि माझे डोळे खरोखर खूप वीक आहेत. तर त्यामुळे मी ते बंद केलं आणि डुरकोलेस घेतली. मला जर डुरकोलेस घेतली नाही तर मला होत नाही, पण नाही झाली 2 दिवसांनी झाली तरी मला त्रास होत नाही आणि माझा पाईल्सचा तो लोलक अजून लोंबतोच आहे. तर याच्यावर काही उपाय आहे का? हो, नक्कीच नक्कीच. त्यांना काय सांगतील, त्यांचा बराच जुना आजार आहे आणि त्याविषयी सुरुवातीला आपल्या याच्यानुसार पहिलं आपलं मूळव्याधीचं किंवा पाईल्सचं ऑपरेशन झालेलं आहे, त्याच्यानंतर भगंदराचा त्रास झालेला आहे. हे दोन्ही आजार कम्प्लिटली वेगळे आहेत, एकमेकाचा त्याचा ऍक्च्युअली संबंध नाहीये, दोन्ही आजार वेगळे आहेत. आणि एकंदरीत आपल्याला शौचाला होण्यासाठी औषध घ्यायची जी सवय पडली त्याच्यामुळे आपला जो कोठा आहे तो जास्त कडक होत गेलाय आणि आपण 1 चमचा पॅराफिन घेतलेला आहे तेव्हा आपल्याला संडास, पण दिवसेंदिवस डोस वाढत जातो. आतड्यात वृक्षता येत राहते, त्याच्यामुळे आतड्यातला मऊपणा कमी होऊन आपल्याला कॉन्स्टिट्यूशनची सवय लागली. आता डल्कोलॅक्स जरी घेतलं तर डल्कोलॅक्स घेतलं तात्पुरतं तुमचं होतं, पण ही कायमस्वरूपी सवय लागलेली आणि ती सवय आपल्याला घालवायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आहार स्निग्ध पदार्थाचा वापर जास्त प्रमाणात पाहिजे, दूध तूपचा वापर जास्त पाहिजे, थोडाफार व्यायाम पाहिजे आणि जे आपण काय म्हणतो लोलक बाहेर पडतो नेमकं याचं निदान होणं जरुरी आहे. त्यामुळे तज्ञ डॉक्टरांना आपण दाखवून काय नेमकं आहे याचं निदान करावं आणि उपचार करावा. निदान होणं अतिशय महत्वाचा भाग आहे. आपला कार्यक्रम अतिशय रंगला, पण एक शेवटी जाता आता डॉक्टर निकम तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो की ह्या ज्या तुम्ही आयुर्वेदिक चिकित्सा करता ह्याच्यामध्ये आणि मॉडर्न ट्रीटमेंटमध्ये किंवा मॉडर्न सर्जरीजमध्ये जी काही शस्त्रक्रिया केली जाते तर ह्याच्यामध्ये नक्की ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस किंवा ह्याच्यामध्ये नक्कीच फायदा काय जास्त आहे आपल्याला? आता साधारण मॉडर्न मध्ये याच्यात मूळव्याधीच्या ज्या अवस्था असतात त्यानुसार ट्रीटमेंट्स आहे. त्याच्यामध्ये साधारण रबर बँड प्रोसेस आहे, क्रायो सर्जरी आहे, फोटोकोॲग्युलेशन्स आहेत, पण ह्या प्रत्येक पद्धतीला काही लिमिटेशन्स आहेत. सर्वच प्रोसेस आपण सर्वीकडे नाही वापरू शकत आणि क्षारसूत्र चिकित्सा ही आयुर्वेदाची जी आहे ती 100% सेफ आहे. याच्यात कुठलंही जसं मॉडर्न सर्जरीमध्ये संडासवरचं नियंत्रण जाण्याचा कधी कधी धोका असतो, प्रत्येक वेळेस जात नाही आहे. करणाऱ्या डॉक्टरचं डोकं किती ठिकाणावर आहे आणि यानुसार ते सर्व ठरणार आहे. त्याच्यामुळे आयुर्वेदात ही जी क्षारसूत्र चिकित्सा आहे ही 100% उपयोगी आहे आणि याच्यात संडासचं नियंत्रण जाणवणे आणि जास्तीत जास्त आपणच फायदे आहेत. नक्कीच ह्या पद्धतीने मला वाटतं आपल्या अनेक रुग्णांना फायदा मिळू शकतो. आपला कार्यक्रम खूपच रंगलाय, पण आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली. पण डॉक्टर निकम आणि डॉक्टर संजय पण तुम्ही आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आमच्या प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देते त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आमच्या प्रेक्षकांनी सुद्धा आमचा आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केली त्याबद्दल प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे आमचा आजचा कार्यक्रम प्रेक्षकांना कसा वाटला हे प्रेक्षकांनी आम्हाला पत्ररूपाने जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अपेक्षित आहेत पुढील पत्त्यावरती. प्रेक्षकांना संपर्कासाठी पत्ता निर्माता हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400025.
मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम संपल्याचे जाहीर करतोय. धन्यवाद. दुखी मन मेरे सुन मेरा कहना. मूळ व्याधीच्या वारंवार होणाऱ्या रोगापासून कायमची मुक्ती हवी आहे. हो ना बाबा. महाराष्ट्रात प्रथमच नवीन तंत्रज्ञानाने कापाकापी शिवाय सुश्रुत मूळव्याध केंद्र. सहन कशाला सांग जगाला सुश्रुत चिकित्सा तुमची.